Hello students, how are you all? Welcome to my YouTube channel. Student, myself Mr. Praveen Gauri. Here I am going to make videos for the 10th standard student, SSC students or the student of 10th Maharashtra board. Okay, so I will be starting with one of the important subjects for the English medium students, that is Marathi. In Marathi, today we are going to see, or we are going to start with one of the important sections of Marathi subject, that is Upayojit Lekhan, or deployed writing in English we can say, or creative writing. In this section, one of the important sections is Vibhag A. In this part A, two questions will be asked. One is on letter writing and second one is on समरी रायटिंग. ओके, तर आजपासून आपल्याला अभ्यासायचा आहे मराठीचा एक महत्त्वाचा भाग, तो म्हणजे उपयोजित लेखनामधील विभाग अ. विभाग अ मध्ये दोन प्रश्न विचारले जाते आणि एक प्रश्न हा पत्रलेखनावर आधारित असेल आणि दुसरा प्रश्न सारांश लेखनावर आधारित असेल आणि प्रत्येकासाठी 5 मार्क असतील किंवा 5 गुण हे असतील. तर आजपासून आपल्याला एक महत्त्वाचा भाग अभ्यासायचा आहे, तो म्हणजे पत्रलेखन, और वी हैव टू स्टडी लेटर राइटिंग. ओके स्टूडेंट, are you ready for it? Very good. You need to pay attention some of the important steps in letter writing. That is very important, students. Okay, if you follow the steps, if you follow the format of the letter writing, then definitely you will get 5 out of 5 marks. Okay student, without wasting time, let's get started with letter writing. Okay student, तर आपल्याला इथे आज एक सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे पत्रलेखन. हो का नाही स्टुडंट? आणि पत्रलेखनामध्ये जसं गणित या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात, तशाच प्रकारे इथे सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. 5 पैकी 5 मार्क हे मिळू शकतात जर तुम्ही पत्रलेखनाचा फॉर्मॅट योग्य प्रकारे वापरलात, त्याच्या स्टेप्स योग्य प्रकारे वापरलात, तर तुम्हाला 5 पैकी 5 किंवा पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळू शकतात. तर वेळ न वाया घालवता आपण लगेचच पत्रलेखन काय आणि कशा प्रकारे लिहायचं आहे ते आपण शिकणार आहोत. तर तुम्ही त्याच्यासाठी रेडी आहात? व्हेरी गुड. नाव वी मस्ट अंडरस्टँड व्हाय वी डू राईट लेटर्स. तर आपण पत्र कशासाठी लिहितो मुलांनो? येस, तुम्हाला माहित असेल तर तुमचं आन्सर हे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता. तर पत्र हे आपण कशासाठी लिहितो? तर पत्र आपल्या विचार, आपले भावना, आपले थॉट्स दुसऱ्यांना सांगण्यासाठी आपण पत्राचा वापर करतो. पत्र हे एक साधन आहे, कम्युनिकेशनचं एक साधन म्हणजे पत्र. हो का नाही? जुन्या काळामध्ये पत्राचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे केला जात होता. हो का नाही? आणि आता सुद्धा पत्राचा वापर करतो, पण वेगळ्या पद्धतीने त्याचा वापर आपण करत असतो. पत्राचा मुख्य हेतू आहे कम्युनिकेशन, किंवा आपल्या भावना, आपल्या आयडियाज, आपल्या कल्पना ह्या दुसऱ्यांना सांगणे. तर हे सांगत असताना आपण 2 पद्धतीचा वापर करतो, किंवा मग आपण समजा मित्रांशी, रिलेटिव्हशी किंवा आपल्या ब्लड रिलेटिव्ह जे आहेत त्यांना जेव्हा आपण पत्र लिहितो तर ते एक वेगळ्या पद्धतीने लिहितो. आणि पण जर आपण एखादं पत्र विनंती करण्यासाठी, काही निवेदन करण्यासाठी, काही अर्ज करण्यासाठी किंवा काही समस्या मांडण्यासाठी, त्या पत्राचा प्रकार हा वेगळा असतो. तर पहिला जे आहे त्याला आपण इन्फॉर्मल लेटर म्हणतो. पहिला म्हणजे काय? जे लेटर आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा ब्लड रिलेशन मधील व्यक्तींना लिहितो, त्यांना आपण इन्फॉर्मल लेटर्स असे म्हणतो. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? अनौपचारिक पत्र. ओके स्टुडंट. आणि त्याच प्रकारे जसं मी आता सांगितलं की जर तुम्ही ऑफिसर्सला किंवा काही एखाद्या अधिकाऱ्याला, एखाद्या मॅनेजरला, एखाद्या संचालकाला किंवा तुमच्या ऑफिसमधील बॉसला जर तुम्ही पत्र लिहित असाल किंवा तुमच्या हेडला जर तुम्ही पत्र लिहित असाल तर आपण फॉर्मल पत्राचा वापर करतो. त्याच प्रकारे जर तुम्हाला जॉबसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तरी सुद्धा आपण फॉर्मल लेटरचा वापर करत असतो. त्यालाच आपण औपचारिक लेटर असं म्हणतो. ओके स्टुडंट.
हे तुम्हाला कळलं की कशासाठी आपण लेटर लिहितो. ओके नाही, पत्र लिहिण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आपल्या भावना, आपल्या कल्पना जर मांडायच्या असतील तर पत्राचा वापर आपण करतो. पत्र हे दोन प्रकारे लिहिले जातात. एक आहे औपचारिक पद्धतीनं आणि दुसरं आहे अनौपचारिक पद्धतीनं, फॉर्मल आणि इनफॉर्मल वेने. ओके स्टुडंट, सर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो. एखादं निवेदन दिलं जातं, जाहिरात दिली जाते, सूचना दिली जाते, फलकावरती सूचना दिली जाते आणि त्याच्या खालती तुम्हाला दोन ऑप्शन्स दिले असतात. एक आहे औपचारिक पत्र लिहिण्याचं आणि दुसरं असतं अनौपचारिक पत्र लिहिण्यासाठीचं. त्याच्यापैकी एक पत्र तुम्हाला लिहायचं असतं. व्यवस्थित निवेदन, जाहिरात किंवा सूचना व्यवस्थित वाचून त्यानंतरच आपल्याला ठरवायचं आहे की कोणतं पत्र आपल्याला लिहायचं आहे, फॉर्मल का इनफॉर्मल, आणि त्यानुसार आपल्याला फॉर्मॅटचा वापर हा करायचा असतो. ओके स्टुडंट, so student, just now I told you there are two types of letters. One is formal and second one is informal letter. When do we write informal letter and when do we write formal letter? That is very important to understand. Okay, informal letter we write to our relatives, we write to our blood relatives, or we write to our friends. Okay, and formal letter, when do we write formal letter? If you are going to write a letter to your officers, okay, a president of a institution, a secretary of institution, okay, the officer in any institution, if you are writing a letter to them, then we need to use formal letter. Okay, there are different types of formal letter actually. Official letter, commercial letter. What do we write actually in formal letter? If you want to do a complaint, if you want to do a request, if you want to do a demand for something, so in this way we write a formal letter, or these are some of the types of formal letter. Okay students, so in formal letters, just now I told you, in formal letters actually we do complaints, we demand something, okay, or we ask for something, we do request in formal letters. Okay student, in your examination a question can be asked on this, letter writing. In your examination a question can be asked on a letter writing. For example, an advertisement will be given to you, a request will be given to you, or a notice will be given to you. You have to read this notice, request and the advertisement properly, and then you will find two options below that advertisement or request or a notice. Then here, with reference to the above information, you have to write the letters. Here you will get two options of writing a letter. One will be formal letter and second will be informal letter. So first of all we have to understand the advertisement, or we have to understand what is given, what kind of information is given, and on the basis of that information we have to write a letter. Okay student, and sometimes only a subject is given, details are not given. So here we have to create the details now, okay, with the help of your imagination. For example, if address is not given, then you have to write address at our own. If names are not given, you have to write imaginative names in this way. Okay student, got it? Very good. First of all, I will explain you the format of the formal letter. Okay student, तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे फॉर्मल लेटर किंवा औपचारिक पत्र. तर सगळ्यात सुरुवातीला आपण अभ्यासूया ते म्हणजे औपचारिक पत्राचा नमुना आपण पाहायचा आहे, किंवा त्या नमुन्यामध्ये कशा प्रकारच्या स्टेप्सचा वापर आपण करतो, कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आपण मुद्दे अगोदर समजून घेऊया आणि त्यानंतर पत्राचा नमुना आपल्याला अभ्यासायचा आहे. ओके स्टुडंट, गॉट इट? व्हेरी गुड. सो आय विल राईट डाऊन द पॉइंट्स फर्स्ट, ओके, अँड देन आय विल एक्सप्लेन. सुरुवातीला मी पत्रामधील मुद्दे इथे लिहून ठेवतोय आणि मग त्याच्यानंतर एकानंतर एक मी ते एक्सप्लेन करणार आहे. ओके स्टुडंट, आर यू रेडी? व्हेरी गुड. Yes student, so we will study the structure or the framework of the letter. Okay, तर आपल्याला पत्राचे प्रारूप नमुना हा अभ्यासायचा आहे. म्हणजे पत्रामध्ये कोणते कोणते मुद्दे हे महत्त्वाचे आहेत जे आपण स्किप करू शकत नाही, दॅट वी कांट स्किप एनी वन ऑफ द स्टेप. Okay, so it is very important to understand all the steps because each step has got
स्पेसिफिक मार्क्स. ओके स्टुडंट, प्रत्येक स्टेपला हे काही ना काही मार्क असल्यामुळे आपल्याला कोणतीही स्टेप आपल्याला स्किप करता येणार नाही. तर आपण स्टेप्स लक्षात घेऊया. सो वी विल अंडरस्टँड द स्टेप्स नाव. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर व्हॉट वी हॅव टू राईट. It is very important to write date in formal letter as well as in informal letter. So what we have to write first in a letter, that is date. Okay student, it is very important to write date. Okay, for example, how to write date now. So in this way we have to write a date. Okay student, we have to write date, and next one is we have to write prati. What is prati actually? In English we write to. Okay student, so to means what? To whom we are writing a letter. प्रति म्हणजे काय? ज्यांना आपण पत्र लिहितो त्यांच्यासाठी आपण प्रति याचा वापर करतो. प्रति म्हणजे कॉपीज नाही, तर प्रति म्हणजे काय? ज्यांना आपण पत्र लिहितो. टू whom we are writing a letter, for them we use this preposition, that is प्रति. ओके, त्याच्यासाठी आपण प्रतीचा वापर करतो. आणि त्यानंतर मग आपल्याला मायना लिहायचा आहे. व्हॉट इज इट? इट इज मायना. ओके, मराठीमध्ये आपण मायना म्हणतो. मीन्स व्हॉट? वी यूज सम वर्ड्स विच शोज रिस्पेक्ट टू द पर्सन टू whom we are writing letter. So it is very important, मायना. And as well as here what we have to write? We have to write the designation of the person to whom we are writing letter. What? Designation. Designation first we have to write here. Designation means what? If you are writing a letter to your headmaster, so here we have to write respected headmaster, माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक, ओके, आदरणीय गुरु, माननीय संपादक, माननीय अध्यक्ष. ओके, so in this way we have to write their designation. Okay student, have you understood? Now below that we have to write the address of the person to whom we are writing the letter. What we have to write here then? Address. Okay student, have you understood this much? Okay, each step will have specific marks, so be careful about the steps. And then very important step in formal letters is what? Subject. It is very important to write the subject in formal letter, but in informal letter there is no need to write the subject, but here we need to write a subject of the letter. Why you are writing the letter to the particular person or the particular personality. Okay, so we have to write the subject in a particular or specific words only. We have to write the subject in a precise word only, in limited words only. Okay student, very good. Now next, here we start our letter, that is called as the body of letter. So main matter of the letter we have to write here. It means that here we have to put our information, here we have to put our problem, here we have to put our request in a proper way. Okay student, but before that we have to begin this section with the respected words. Okay, the words which shows the respect, that is called as salutation. So we have to use here salutation. Okay, salutation, Mahoday, Mahodaya. Okay, in this way we have to use here salutation for the person to whom we are writing. Okay, and then we have to write the body of the letter, and we can start our letter in such a way that we can draw attention of this person to our subject. Okay, because why we are writing letter? To demand something, to request something, or to ask something, to inquire something, to get information about something, or to apply. Okay student, so we have to write this body of the letter in a particular specific precise word only. It should not be too much lengthy. Okay, you can make paragraphs, minimum 3 paragraphs you can make, because you are SSC standard student or 10th standard student. So minimum तर कमीत कमी 3 पॅराग्राफचा वापर तुम्ही इथे करू शकता. कळालं तुम्हाला? सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की दिनांक लिहिण्याची गरज आहे. पहिल्यांदा आपल्याला दिनांक लिहायचे. दिनांक कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रति म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रति आपण कशासाठी वापर करतो? ज्यांना आपण संबोधून पत्र लिहित असतो, अड्रेसी, जो अड्रेसी असतो त्यांच्यासाठी आपण प्रतीचा वापर करतो. टू. ओके, त्यानंतर आपण इथे पद लिहायचं आहे. ज्यांना आपण पत्र लिहितोय
त्यांचं पद इथं लिहिणं गरजेचं आहे. त्याच नंतर त्यांचा ॲड्रेस आपल्याला लिहायचा आहे. इथे एक ओळ सोडायची आहे, इथे एक ओळ सोडायची आहे आणि त्यानंतर इथे एक ओळ सोडायची आहे. वी हॅव टू लिव्ह 1 लाईन हिअर, 1 लाईन हिअर अँड 1 लाईन हिअर. ओके. आणि इथे आपल्याला विषय हा खूपच कमी शब्दामध्ये, नेमक्या शब्दामध्ये, प्रिसाईज शब्दामध्ये आपल्याला इथे विषय लिहायचा असतो. आणि त्याच प्रकारे मग नंतर आपल्याला मुख्य जो मजकूर आहे त्याच्यासाठी त्याला सुरुवात करायची आहे. आणि मुख्य मजकूर सुरुवात करत असताना आपल्याला हा महोदय किंवा महोदया या संबोधनाने किंवा सॅल्युटेशननी चालू करायचा असतो. आदरणीय शब्दांचा वापर करूनच आपल्याला तिथे पत्राची सुरुवात करायची आहे, कारण हे फॉर्मल लेटर आहे, औपचारिक लेटर आहे. आणि मग मजकूर लिहित असताना काही गोष्टींची आवश्यकता आहे. ते म्हणजे इट शुड बी ग्रॅमॅटिकली करेक्ट. व्याकरणरित्या हे करेक्ट असलं पाहिजे, अचूक असलं पाहिजे. त्यानंतर प्रिसाईज शब्दामध्ये आपण हे लिहिलं पाहिजे, म्हणजेच नेमक्या शब्दामध्ये आपल्याला मायना हा किंवा मजकूर हा लिहिला गेला पाहिजे. अँड देन यू कॅन मेक मिनिमम 3 पॅराग्राफ्स बिकॉज यू आर SSC स्टँडर्ड स्टुडंट. तुम्ही इथे मिनिमम 3 पॅराग्राफ करू शकता. गरजेचं नाही, कंपल्सरी नाही की 3 पॅराग्राफच झाले पाहिजेत, कमी सुद्धा होऊ शकतील, पण तुम्हाला योग्य शब्दामध्ये अचूकरित्या ग्रॅमॅटिकली किंवा व्याकरणरित्या अचूक हा मायना लिहिला गेला पाहिजे. ओके स्टुडंट, हॅव यू अंडरस्टूड नाउ दिस मच? व्हेरी गुड. One more important thing is that here we have to start with the margin only. We should not leave any kind of margin here because we are writing this letter on the basis of email format. What? Email format. ईमेल फॉर्मॅटचा वापर करून आपल्याला कसल्याही प्रकारची स्पेस सोडायची नाहीये. तर एकाच लाईन मध्ये वी हॅव टू राईट इन अ वन स्ट्रेट लाईन ओनली. ओके, विदाउट लिव्हिंग एनी काइंड ऑफ मार्जिन. ओके, whenever you are making paragraph there is no need to leave any space. Okay, so along with the margin you can write, you can start writing. Okay, so this is very important. Now last, that complementary closure म्हणजेच काय, शेवट. पत्राचा शेवट कशा प्रकारे करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, कम्प्लिमेंटरी क्लोजर. ओके, सो रिगार्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. वी हॅव टू गिव्ह रिगार्ड्स हिअर. वी कॅन से थँक यू, we can give regards, greetings. Okay, and then we can conclude our letter here, or we can close our letter here by saying apla, apli. Okay, in English we write yours. In the same way here we write in Marathi apla, apli. Then according to the person we can write apla kripa bhishali. Okay, apla vishwasu. अशा प्रकारे आपण त्याचा शेवट ह्या करू शकतो. आणि त्याचबरोबर अगदी शेवटी आपल्याला इथे पत्र पाठवण्याचा पत्ता लिहायचा आहे. व्हॉट वी हॅव टू राईट? वी हॅव टू राईट द address of the person who is sending the letters. Means sender's address we have to write at the last with email ID. Then here if in the question email ID is not given, then what we have to do? You have to write an imaginative email. Write it. Do not write your email ID, but you can create here an imaginary email ID. So it is very important to close this letter with email ID. Okay student? Okay, you have to write email ID here. Okay student, have you understood this format? See here, दिनांक, आपल्याला दिनांक लिहायचा आहे, प्रति लिहायचा आहे, माननीय, आणि त्याचबरोबर त्यांचा पद लिहायचा आहे, आणि पदानंतर आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे. प्रत्येकामध्ये एक एक ओळ सोडायची आहे. आणि त्यानंतर विषय आपल्याला लिहायचा आहे. विषय सोडल्यानंतर आपल्याला एक ओळ सोडायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला मजकुराला सुरुवात करायची आहे. जेव्हा आपण इथे महोदय लिहितो तर लगेचच लागलीच दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला पत्राला सुरुवात करायची आहे. इथे ओळ सोडायची नाहीये. ओके, आणि मग मजकूर लिहित असताना आपण एक ते 3 पॅराग्राफचा वापर आपण करू शकतो. आणि मग आपल्याला पत्राचा शेवट अशा प्रकारे करायचा आहे. ओके स्टूडेंट, हैव यू अंडरस्टूड? हमें जब पत्र लिखना है, अनुपत्र जब हम लिखते हैं आपके SSC के एग्जाम में, अगर इस तरीके का प्रश्न आएगा तो आप सवाल आएगा तो आप अच्छे से पत्र लिख सकते हैं. उसके लिए कुछ मुद्दे हैं जो बहुत ही महत्वपूर्ण है और हर एक पॉइंट, हर एक स्टेप आपको मार्क्स दिला सकती है, गुण दिला सकते हैं. जो स्टेप्स है वो हम पढ़ेंगे पहले. ओके, ताकि आपको समझ में आए. ओके स्टूडेंट, सी पहले हमें क्या लिखना है? दिनांक लिखना है. ओके, दिनांक किस तरीके से लिखना है वो मैंने यहाँ पे लिखा है. देन उसके बाद हमें प्रति लिखना है. प्रति यानी कि हम पत्र लिख रहे हैं, जिसको हम खत लिख रहे हैं, उसके लिए हम ये संबोधन यूज करते हैं प्रति. ओके,
और इंग्लिश में हम उसको टू कहते हैं, दैट इज प्रीपोजिशन। ओके, इन इंग्लिश वी यूज द प्रीपोजिशन टू। तो प्रति, जिसके लिए हम खत लिख रहे हैं, जिसके लिए हम खत लिख रहे हैं उसके लिए प्रति का इस्तेमाल किया जाता है। उसके बाद हमें यहाँ पे उनका आदरयुक्त शब्द का इस्तेमाल करके उनका पद लिखना है। ठीक है, माननीय मुख्याध्यापक, ओके, माननीय अध्यक्ष, माननीय सेक्रेटरी। ओके, इस तरीके से हमें उनका संबोधन करना है, यहाँ पे लिखना है। और उसके साथ साथ हमें उनका एड्रेस लिखना बहुत जरूरी है, उनका पता लिखना बहुत जरूरी है। ठीक है, उसके बाद बहुत ही इंपॉर्टेंट और एक घटक है इसमें, मुद्दा है, पॉइंट है, वो है विषय। एक लाइन छोड़ के हमें विषय लिखना है। विषय कम से कम शब्दों में ही हमें लिखना है और स्पेसिफिक पर्टिकुलर शब्दों में ही हमें विषय लिखना है। ओके, उसके बाद एक लाइन छोड़ के हमें महोदय लिखना है, महोदय या महोदया हम लिख सकते हैं। उसके साथ हम जो मुख्य मजकूर है, जो मुख्य मैटर है लेटर का, यहां से शुरुआत करेंगे कंटिन्यूअस विदाउट लिविंग एनी मार्जिन, किसी भी तरीके की मार्जिन ना छोड़ते हुए हमें ये लिखना है, क्योंकि हम ईमेल फॉर्मेट के जैसे खत लिख रहे हैं। ओके, पोस्ट कार्ड के ऊपर जो खत लिखते हैं वो अलग तरीके से लिखते हैं, अंतर्देशीय के ऊपर जैसे खत लिखते हैं वो अलग तरीके से लिखते हैं, लेकिन यहाँ पे ईमेल फॉर्मेट के ऊपर हम लिख रहे हैं, इसलिए विदाउट मार्जिन हमें लिखना है। लास्ट में हमें कॉम्प्लीमेंट्री क्लोजर करना है, यानी कि खत का हमें समारोप करना है, एंड करना है। तो किस तरीके से करते हैं, हम रिगार्ड्स देते हैं, रिगार्ड्स और विशेष देते हैं और उसके साथ हम वो खत्म करते हैं, धन्यवाद, थैंकिंग यू कह के हम लेटर खत्म करते हैं। फिर रिगार्ड्स करते हैं विथ अपला अपली। ओके, एंड उसके बाद हमें यहाँ पे एड्रेस लिखना है, जो खत लिख रहा है उसका एड्रेस हमें लिखना है। अगर एग्जाम में एड्रेस नहीं दिया है तो इमेजिनेटिव एड्रेस आपको लिखना पड़ेगा, यहाँ पे भी और यहाँ पे भी। इमेजिनेटिव नाम भी यहाँ लिखना पड़ेगा और यहाँ पे भी इमेजिनेटिव नाम आपको लिखना पड़ेगा। ठीक है, और उसके साथ साथ सबसे इंपॉर्टेंट है वो यानी कि ईमेल आईडी, यहाँ पे हमें ईमेल आईडी लिखने की जरूरत है। देखिए स्टूडेंट, इस पार्ट के लिए आपको यहाँ से लेकर यहाँ का जो पार्ट है इसके लिए आपको हाफ मार्क्स मिल सकता है। ठीक है, और ये जो पार्ट है यहाँ से लेकर यहाँ तक, इसको भी आपको हाफ मार्क्स मिल सकता है। और ये जो मजकूर है यहाँ से लेकर यहाँ तक का, इसके लिए आपको 2.5 मार्क्स मिल सकते हैं। और जो लास्ट एक कम्प्लीमेंट्री क्लोजर है, इसके लिए आपको कितने मार्क्स मिलेंगे, हाफ मार्क्स मिलेंगे। और 1 मार्क मिलेगा ग्रामर के लिए। ओके, 1 मार्क इसके लिए मिलेगा ग्रामर के लिए। कितने मार्क्स हुए, 4 मार्क्स हुए, और 1 मिलेगा ग्रामर का। तो हमें एकदम करेक्ट व्याकरण का इस्तेमाल करके ही पत्र लिखना है, तो आपको आउट ऑफ मार्क्स यहाँ पे मिल सकते हैं और 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिल सकते हैं। ओके स्टूडेंट, हैव यू अंडरस्टूड दिस मच? Very good. So here we have seen the format of a letter, how to write a formal letter. In the next video, we will see a example of this letter, how to write this letter. With example, I will explain. Okay, student, have you understood? Very good. So this video is for the student who can understand Marathi, who can understand Hindi, and who can understand English, or other students. Okay, students. So you can easily understand this. आप हे बहुत ही अच्छे से समज सकते हो, खूपच चांगल्या प्रकारे हे तुम्हाला समजू शकतं आणि 5 पैकी 5 तुम्ही मार्क मिळवू शकतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, ज्याच्याकडून तुम्हाला न्यू नोटिफिकेशन मिळत जातील आणि नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत जाईल। If you have liked this video, do not forget to subscribe it, share it, like it, comment below the video, and do not forget to press the bell icon so that you will get current notification of the new videos and you will keep studying continuously. Okay student, thank you, be connected.